तर हे बघा आमच्या घरातलं पेंग्विन. माताडी कामगार रेनकोट घेऊन चालले. काय अंधेरीची लोक ना, काय अंधेरीची लोक ना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी भरपूर टाइम नंतर ब्लॉग करते आणि आज आम्ही आलो आहे फिरायला. फिरायला आम्ही राऊंड मारायला आलोय सकाळी सकाळी आणि आमची सकाळ झाली आहे 10 वाजता. सो लेट्स गो. उठ चल, व्यायाम कर चल. नाही व्यायाम कर चल, व्यायाम करे. काय मला हे नाही कळलं, तो चेहरा इथे का ठेवला, तिथे ठेवला बाजूला. त्याला पाणी बघायचंय ना, लोकांनी बघायचं काय. चला आम्ही चाललोय ज्वेलला, आम्ही वॉक करतोय. कुठे असतं ज्वेल, कुठलं तू सांग ज्वेल कुठे असतं. माताडी कामगार रेनकोट घेऊन चालले. अहो माझं लग्न झालं ना तर पहिले 3 महिने मी यांना रोज 10 वेळा नाव घेऊन घास भरवायची. ज्वेल नेरूळ मध्ये येतं, नेरूळ मध्ये येतं ना ज्वेल. नेरूळ सी वूड्स मध्ये येतं ज्वेल. नवी मुंबईतला नेरूळ या ठिकाणी, नेरूळ वेस्टला ज्वेल येतं. सी वूड्स पण अर्ध येतं, थोडस सी वूड्स पण येतं. पवईला सल्लग, पवईला म्हणतो पवईला पामबीच. काही बोलतो, काही पामबीच रोडला सल्लग ना. पामबीचला लागूनच ज्वेल आहे आणि नेरूळ वरून पण ज्वेल मध्ये येऊ शकतो आम्ही. ज्वेल आहे. सो बेसिकली पूर्ण ट्रॅक आहे आजूबाजूला आणि मध्ये लेक आहे. काय आहे मला हे नाही कळलं, तो चेहरा इथे का ठेवला, तिथे ठेवला बाजूला. त्याला पाणी बघायचंय ना, लोकांनी बघायचं काय, पाठमोर बघायचं. तुम्ही काय पण बोलतो ते माणूस तिकडे बघतोय पाण्यात, बोलतो दगड आहे. एवढा मोठा दगड तर कसं बनवतात. दगड नाही, प्लास्टर ऑफ पॅरिस नाही. माझा पहिला प्रश्न कसं ठुक 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 करून बघितलं. माझा पहिला प्रश्न असा होता की तो पाठमोरा का बघतोय. कारण तो पाणी बघतोय, रस्ते थोडी बघेल. तो पाणी बघतो, लोकांनी काय बघायचं त्याचा बोलता. आपण युट्यूबवर कॉन्टेंट टाकतोय, आपल्याला रिस्ट्रिक्शन देते. तू काही बोलू नकोस. लोक मराठी शब्द आहे तरी पण त्याला काय फरक पडत नाही. पडतो. पण तो पाणी बघणार ना, तो लोकांना कशाला बघणार. आणि लोकांना त्याला बघायचंय तर लोकांनी तिकडे जायचं ना. मस्त असं गोल बनवून ठेवलंय. तर काय अंधेरीची लोक ना. तर हे बघा आमच्या घरातलं पेंग्विन. वो चली देखो प्यार की गली. परत शाळेत प्रश्न विचारतात ना, पेंग्विन चालतो कसा, हा बघा असा. हा बघा. हे चेंबूरचं पेंग्विन आहे. आम्ही नेरूळला एक्सपोर्ट केले त्याला. नाही इम्पोर्ट केले नेरूळला. म्हणजे ही अर्धवट तुम्हाला माहिती देते, मी सांगतो पूर्ण माहिती. तर नवी मुंबईतलं सगळ्यात मोठं सेंट्रल पार्क तुम्ही म्हणू शकता. म्हणजे त्या पद्धतीचं हे मोठं असं एक गार्डन आहे, बाग आहे असं. हे गार्डन नाही, हा पण शेवटी करतात ना असं. तलावाच्या बाजूला पण गार्डन वगैरे करतात. नाही पण गार्डन नाही बनवलं ना, इथे फक्त ट्रॅक बनवलं. अरे तुझा ब्लॉग आहे की. अरे फाल आपला पलटूय ना, 1 नंबरचा माणूस पलटू. पुष्पासारखा चालतोय बघा. लगेच काढलं. आपण थांबत नाही. हे मस्त वाटत, मस्त एकदम जंगल जंगल. चांगलं वाटतं म्हणून तर म्हणलं आपण चुकीच्या वेळेला आलो. सकाळी किमान 6 तरी आलं पाहिजे.
पक्षी बसलाय बघा, पक्षी. कुठला पक्षी आहे तुमचा? स्वान, बगळा. तो बघ सकाळी उठल्यावर तू कशी करतेस तसं तो पण करतो. आज संडे आहे ना, तो पण लेट झाला म्हणून. ठीक आहे. ए असं काय वाकडं तिकडे. माझा नवरा ना सगळ्यांना पळवायची कामं करत असतो. असं चांगलं बसलेला मस्तपैकी रेस्ट करत होता, असं आळस वेळेस येत होता आणि ह्यांनी त्याला पळवलं तिकडे पुढे जाऊन. काय अंधेरीची लोक ना. पाऊस तर पडत नाही आणि हा माणूस रेनकोट घेऊन आलाय आणि पुष्पासारखं चालतो, रेनकोट खांद्यावर टाकतो. उगाच नाटक. आता इथून कुठे जाणार आहे आपण? इथून जाणार या प्रश्नाआधी आपण चालतोय ती वाट तरी संपू दे. खूप मोठी वाट आहे. ते संपेल थोड्या वेळात. नाही थोडसच संपणार. राहिलंय, नाही संपणार. थोडसच राहिलंय तिथपर्यंत. तुला तर वाटतंय. जायचंय. नाही, थोडसच राहिलंय. काय तू नाही. सांग ना, मला माहितीये मी आलीये पहिले. कधी पहिले कॉलेजला असताना. कॉलेजला असताना आणि नंतर पण आलीये. कधी नंतर कस्तुरी सोबत पण आलीये. ती अशी बोल ना, कुठे जायचं ह्याच्यानंतर? हा तुला जर भूक लागली असेल तर नाश्ता करूया. ऑफकोर्स मला भूक लागते. नाहीतर जुईनगर जाऊया. तिकडे आपल्याला एक शोध मूवी करायची आहे. ओके, लेट्स गो. तिकडे बघ ते लहान लहान बोटी वगैरे. पेंग्विन पेंग्विन नवी मुंबई. छान वाटतं. ठीक आहे. काय बिबट्या कुठे? बिबट्या. हाय म्याव म्याव अरे बिबट्या बिबट्या. म्याव. बिबट आहे बिबट. तो बघ सेम बिबट्या. या बिबट्याला कोणीतरी घेऊन जावं. बिबट्या. असा मोबाईल 8 टाका. दिस इज फ्लेमिंगो. हा ज्वेलच्या एंट्रन्सला आहे आणि माझा नवरा याला बोलतो पेंग्विन, कारण तुम्हाला बोलतो पेंग्विन. सुंदर फ्लेमिंगो. सो नवी मुंबई इज बेसिकली फ्लेमिंगो सिटी. फ्लेमिंगो. आणि इथे पुढे लिहिलंय ज्वेल ऑफ नवी मुंबई. चला आता आपण जाऊया, जाऊन ब्रेकफास्ट करूया आणि मग तयारी करूया आणि मग जायचंय बारशाला. चलो लेट्स गो. हे विठ्ठलाचं मंदिर आहे. खूप मस्त मंदिर आहे, एकदम सुंदर. आम्ही गेलेलो एकदा आतमध्ये. ते नेरूळचं जिमखाना तेच मंदिर. खूप छान मंदिर, मोठं बनवलं आहे एकदम. आम्ही साऊथ इंडियन रेस्टॉरंट मध्ये आलोय. सो मी आता ऑलमोस्ट रेडी झालेली आहे, बट आय एम नॉट गोइंग टू वेअर दिस. असं साडी घालणार आहे, बट त्या ट्रेडिशनल घालत चालली. लेट्स गो. स्टार्टिंगला तिकडे खूप भीड लागला
लई मिळते पाणी. तुम्ही मी कशी दिसते? मी कशी दिसते? एक नंबरची कुस्ती सांगा. मी साडी घालते आणि हा माझा बाबूचे मम्मी पप्पा हम पुसतायत. हो बाबूचे मम्मी पप्पा फोटोशूट करतात. सो गाईज आम्ही घरी आलो आहे आणि मी जास्त मला शूट नाही करायला मिळालं बारशाला बिकॉज माझ्या भावाच्या बेबीचा बारशा होतं आणि वेळच नाही मिळाला शूट करायला आणि गरम पण भरपूर होत होतं आणि पाऊस पण पडत होता सो टाईमच नाही मिळाला शूट करायला. तर तरी मी थोडंफार 1-2 ठिकाणी शूट केलेलं आहे सो ते तुम्ही बघितलं असेल आणि बस एवढाच होता आमचा संडे. आणि मी खूप टाइम नंतर ब्लॉगिंग परत एकदा स्टार्ट केली आहे बिकॉज माझा नवरा माझ्या डोक्यावर बसतो. बट एनिवेज मी आता रेग्युलरली स्टार्ट करेन ब्लॉग करायला आणि बाकीचे व्हिडिओज करायला. पेंटिंग पण लवकर स्टार्ट करणार आणि या दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. आय होप यू ऑल लाईक इट आणि सी यू नेक्स्ट टाइम. ओके बाय.